नमस्कार मित्रांनो, तर आता आपण घृष्णेश्वराला चाललेलो आहे। या ठिकाणावर 2 किलोमीटर आहे वेरूळ पासून आणि औरंगाबादवरून ते 29-30 किलोमीटरच्या आसपास आहे। अर्ध्या तासाची रनिंग इकडे, पण जबरदस्त ट्रॅफिक आहे इकडे, फुल जाम आहे सुट्ट्यांमुळे। आपण घृष्णेश्वर या ठिकाणी पोहोचलोय आणि आतमध्ये मंदिरात कॅमेरा वगैरे अलाउड नाही, तर आपल्याला जेवढं जमतं तेवढं आपण व्हिडिओ शूट करूया। घृष्णेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे, तर आपलं हे 4थं ज्योतिर्लिंग आहे। आपण पहिले भीमाशंकर गेलं, त्याच्यानंतर उज्जैन, नंतर ओंकारेश्वर आणि 4थं घृष्णेश्वर औरंगाबादचं। तर आता ठिकाणी चालू ट्रॅफिक इकडे, बघूया किती वेळ लागतो अजून। तर आपण घृष्णेश्वराच्या पार्किंगमध्ये या ठिकाणी आपण गाडी वगैरे लावलेली आहे आणि आपल्याला मंदिराकडे समोर जायचं। बरं बघू जर आलं तर दर्शनासाठी आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, जेवढं जमल तेवढं जाऊ आणि नंतर बघू। घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे 11 किमी अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे। शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथात या ठिकाणाचे उल्लेख मिळतात। वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून शिवाजी महाराज यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः 16व्या शतकात जीर्णोद्धार केला। सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर 1730 मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला। मंदिराचे बांधकाम लाल रंगाच्या दगडामध्ये करण्यात आले आहे। या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे। तर घृष्णेश्वराचं आपलं दर्शन कंप्लीट झालेले, 3 तास गेले दर्शनासाठी। जाम गर्दी होती आतमध्ये, तर आता आपण निघाले बाहेर, थोडंसं काहीतरी नाश्ता वगैरे करूया। तर आपलं घृष्णेश्वराचं दर्शन या ठिकाणी संपलेलं आहे आणि आता आपण वेरूळसाठी जाणार आहे। तर घृष्णेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी लास्ट शेवटचं 12वं ज्योतिर्लिंग आहे आपलं आणि आपलं 4थं आहे। तर आपलं या ठिकाणचं दर्शन झालेलं आहे। खूप गर्दी होती तिकडं, दर्शनाला कमीत कमी 2.5-3 तास लागत होते। तर हा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया।